आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा अभिमानाचा दिवस आहे। आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी 12 किल्ले हे युनेस्कोच्या यादीत वारसा यादीत त्यांचा समावेश झालेला आहे। खरं तर आपल्या देशाचे खंबीर नेतृत्व लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाई फडणवीस साहेब आणि आपले दोघेही उपमुख्यमंत्री या सरकारचा हा खऱ्या अर्थानं एक चांगलं असं काम त्यांनी केलेलं आहे। सरकारच्या प्रयत्नाने आणि सगळ्यांच्याच प्रयत्नाने आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जे 12 गड किल्ले हे वारस हक्का युनेस्कोच्या वारस हक्कामध्ये जाणं आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे। सगळ्या शिवभक्त शिवप्रेमांना खूप आनंद या निमित्ताने झालेला आहे। महाराष्ट्राची धरोहर आज जगाची धरोहर झालेली आहे आणि हा खरंच तर गौरवास्पद क्षण आज आहे। आजच्या या क्षणी भारतीय जनता पार्टीच्या आदेशाने सगळीकडे एक जल्लोष सुरू होतो आहे। सगळीकडे जल्लोष कार्यकर्ते करतायत। आपल्या महाराष्ट्राचे संकटमोचक ज्यांना आपण म्हणतो माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावलाही मोठा जल्लोष आज त्या निमित्ताने झालेला आहे आणि सगळीकडे महाराष्ट्रभरात जल्लोष कार्यकर्ते करतायत। शिवाजी महाराजांच्या अलोट अशा शौर्याचं जे प्रतीक आहे आपल्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या गड किल्ल्यांना आज युनेस्कोच्या यादीमध्ये वारसा हक्क हा प्राप्त झालेला आहे। हे आपल्या खंबीर नेतृत्वाचं मोदीजींचं खऱ्या अर्थाने यश आहे। 20 देशाच्या प्रमुखांनी याला मान्यता दिलेली आहे। ही छोटीशी गोष्ट नाही। हे केव्हा आता का घडू शकतं आहे तर आपला देश हा कुठेतरी आज या जगाच्या पटलावर फार वेगाने पुढे येतो आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये। तशाच पद्धतीने आपला पाठपुरावा आपलं जे महायुतीचं सरकार आहे, मग मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोघं आपले उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून जे काम करतायत महाराष्ट्रामध्ये आपले नेते गिरीश भाऊ, या सगळ्यांच्याच पाठपुराव्याने म्हणा किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली आज हा विजय मोदीजींनी आणि आपले गृहमंत्री यांनी हा मिळवलेला आहे असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि या निमित्ताने या आपल्या महाराष्ट्रवासियांना हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे की ज्यांनी फार कमी अवधीत त्यांना आयुष्य फार कमी मिळालं, पण त्या कमी अवधीमध्ये एक आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं, अशा राजांना हा आज मानाचा मुजरा आहे। संपूर्ण भारतीयांसाठी आज उल्हासाचा दिवस। आपल्या अखंड भारताचं आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी झालेला संघर्षाचा प्रवास, शौर्याचा प्रवास, पराक्रमाचा प्रवास, या पराक्रमाच्या प्रवासाचे साक्षीदार म्हणून जे गडकिल्ले महाराष्ट्रात आहेत, अशा महाराष्ट्राचे 11 आणि तामिळनाडूमधील 1 असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखालील 12 गडकिल्ल्यांना युनायटेड नेशनच्या आपल्या युनेस्को या जागतिक संघटनेने जागतिक वारसाच्या यादीमध्ये खरं तर वैश्विक मूल्य ज्याला म्हणतो आपण जागतिक वैश्विक मूल्याच्या यादीमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि हा खरं तर संपूर्ण देशाचा स्वाभिमान आहे, संपूर्ण देशासाठी आनंद आहे। मी यासाठी आपल्या भारत देशाचं कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, आशिष शेलारजी आणि दोघं उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय गिरीश भाऊ आणि त्यांच्या सरकारचा या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार मानेल।